बोल ऐश्वर्या. शिवानी मस्त. तू मारलेला तीर टार्गेटवर लागलाय. म्हणजे काय झालं? सारंगला अटक झाली. व्हॉट? कसं काय? मी लगेच सारंगला सोडवायची तयारी करते. इनफॅक्ट मी काहीही करून सारंगला सोडवेन. कर ना प्रयत्न. पण ह्या सगळ्यात आपला प्लॅन ऑलमोस्ट सक्सेसफुल झालाय. नाही म्हणजे सारंग ज्या अडचणीत सापडलाय त्या अडचणीतून त्याला फक्त तू बाहेर काढू शकतेस. पण ऐक, त्याआधी तुला आणि मला जे मिळवायचंय ते मिळवून घेऊ आणि मग तू सारंगला या अडचणीतून बाहेर काढ. व्हॉट्स इट? Oh yes. Right. I mean, स्वराचा खून कोणी केलाय मला माहित नाही, पण त्याने मला खूप मोठी संधी मिळाली आहे. ऐश्वर्या, आता तू फक्त बघ शिवानी कारखानेस काय करते ते. ही म्हणते खरं, पण आय डाऊट हिचाच काही हात नसेल ना स्वराच्या खुनात. स्वराचा बॉयफ्रेंड सुमित, त्याला कॉन्टॅक्ट कर, कारण तो या सगळ्यातला एकमेव कच्चा दुवा आहे. आणि चुकूनही त्याने जर कुठे तोंड उघडलं ना तर आपलं नाव सगळ्यांच्या समोर येईल. हॅलो, व्हॉट? मॅम, पण या सगळ्या प्रकरणात त्या बिचाऱ्या स्वराचा बळी गेला हो. खूप चांगली मुलगी होती ती. माझ्या सांगण्यावरून तिने तो व्हिडिओ बनवला. मी फोर्स केला म्हणून तिने तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला. आता असं वाटतंय तिला या सगळ्यात इन्व्हॉल्व केलं नसतं ना तर तिचा जीव तरी गेला नसता. मला खूप गिल्टी फील होतंय. उलट बरंच झालं ना, स्वराच्या जाण्याने मला जे हवंय ना तुला एवढा सोपं झालंय. नाउ आय मेक शुअर की सारंगची केस कुठलाच वकील घेणार नाही. तू फक्त सुमितला कॉन्टॅक्ट कर. गो. चल ना. सर, आदित्य सर, असं का करताय तुम्ही? शांत व्हा. काय करू यार पारू? अरे जे काय घडतंय ते खरंच खूप चुकीचं घडतंय यार. सारंगचा काहीच दोष नाही याच्यात, तो निर्दोष आहे. पारू, मी सारंगला लहानपणापासून ओळखतोय. खरंच सांगतो यार, त्याच्यासारखा हळवा मुलगा नाहीये तो. हे खून मी पण जेव्हा त्याला तिथे बघितलं होतं ना तेव्हा काही वेळासाठी मी पण शॉक झालो होतो. मला पण असंच वाटलं होतं, पण नंतर मला कळलं की नक्कीच त्याच्या विरोधात कोणीतरी हे षडयंत्र करताय. मला बी खात्री आहे सारंग सरांनी काय बी केलेलं नाहीये. सर, आता काय करायचं आहे आपण? हे बघा, आपल्याला लवकरात लवकर सारंग सरांना या समजातनं बाहेर काढायला पाहिजे. त्याला कस्टडीमधून बाहेर काढण्याचा आता एकच उपाय आहे. त्याची बेल करावी लागेल. त्यासाठी आपल्याला चांगला वकील शोधावा लागेल. काय खेळ चालवलायस हा? कसली परीक्षा घेतोस तू? सारंग सरांच्या प्रामाणिकपणाची, आमच्यातल्या प्रेमाची, आमच्यातल्या विश्वासाची, की माझ्या तुझ्यावर असलेल्या विश्वासाची? सांग ना,
कसली परीक्षा घेतोयस? सगळं छान सुरू होतं, सगळे आनंदात होते, सुखात होते. ते असं अचानक काय घडतंय? आधी ती शिवानी आली आणि मग हे संकट. विठुरा, तुला तुला जर त्रास द्यायचा ना, तू मला त्रास दे ना. मी सगळं सहन करेन, पण सारंग सरांना काय झालं ना, मी नाही सहन करू शकत. विठुरा, सारंग सरांना या संकटातून तूच वाचवू शकतोस. काय माझ्या पाठीशी उभा राहिलास ना विठुरा. नेहमी माझी साथ दिली आहेस, नेहमी मला प्रत्येक संकटातून बाहेर काढलंय. मग आता का शांत बसलायस? आता माझ्या सौभाग्यावर संकट आलंय आणि असाच कमरेवर हात ठेवून तू असाच उभा राहणार आहेस का? काहीच करणार नाहीयेस का? कर काहीतरी, आम्हाला मदत हवी आहे तुझी. ही सावली आहे ना तुझी, बघ ही सावली तिचं सदर पसरते तुझ्या समोर. माझ्या सौभाग्याला या संकटातून बाहेर काढ. मला कळतच नाही हो, माझ्या सारंगच्या आयुष्यात हे असं अचानक काय चालू आहे. आणि त्याचा काहीच दोष नाहीये. मला माहित आहे ना, तो माझा मुलगा आहे. तो असं काहीच करणार नाही आणि त्याच्यावर आपले संस्कार आहेत. हो, आपल्या संस्कारांना डावलून तो असं नाही करणार. हे सगळं काय चाललंय? तिलोत्तमा, हे बघ, माझी ही पूर्ण खात्री आहे, सारंग पूर्णपणे निर्दोष आहे. आपण काहीतरी मार्ग काढू. डोंट वरी. ऐका ना, मी आतापर्यंत कधीही तुमच्याकडून काहीच मागितलेलं नाहीये. मागितलंय का? पण आज मी हात जोडून भीक मागते. प्लीज काहीतरी करा माझ्या सारंगसाठी. तुम्ही तुमचे जे काही कॉन्टॅक्ट असतील ते सगळे वापरा, पण प्लीज प्लीज माझ्या सारंगला या सगळ्यातून सोडवा ना प्लीज. तिलोत्तमा, हे बघ, मी ऑलरेडी लोकांशी बोलतोय, प्रयत्न सुरू आहेत. बेस्ट लीगल ओपिनियन आहे आपल्याकडे. डोंट वरी, काहीतरी मार्ग निघेल. काय आहे सगळा गोंधळ? हा, बोल रे. हॅलो, नाही नाही नाही, हे बघ, तू जरा प्लीज हँडल कर. लोकांना आत येऊ देऊ नकोस. हा तिलोत्तमा, त्या क्रीमच्या व्हिडिओमुळे फार मोठं स्कॅन्डल झालंय. लोक आलेले आहेत, घोषणा देत आहेत मुर्दाबाद मुर्दाबादच्या वगैरे. स्फोटक परिस्थिती आहे. तिलोत्तमा, मला वाटतं तू मागच्या दाराने निघून जा. काय तुम्हाला खरंच असं वाटतं मी हे असं करेन? कधीच नाही. हे जे लोक आहेत ना, जे घोषणा देत आहेत, ते आपले लॉयल कस्टमर्स आहेत आणि त्यांच्यामुळे आज माझं रूपम कॉस्मेटिक्स उभं आहे. मला जाणून घ्यायचंय त्यांना नेमका काय प्रॉब्लेम येतो. मी नाही अशी पळून जाणार. मी त्यांना फेस करणार. तिलोत्तमा, प्लीज बी प्रॅक्टिकल. लोक भडकलेले आहेत, काहीही होऊ शकतं. प्लीज अननेसेसरी रिस्क घेऊ नकोस. आय एम बीइंग प्रॅक्टिकल. तुम्हाला माहिती मी नाही पळणार. मी चालले बाहेर. मी त्यांना फेस करणार. तिलोत्तमा,